आता बातमी आहे एनडीटीव्ही मराठीच्या इम्पॅक्टची। HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आता तिसऱ्यांदा ही मुदतवाढ देण्यात येते। HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी आता 30 नोव्हेंबर पर्यंत वाहन चालकांना संधी देण्यात आलेली आहे। परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्याकडून हे आदेश जारी करण्यात आलेत। एनडीटीव्ही मराठीनं ही बातमी दाखवली आणि त्याच नंतर अखेर HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आता तिसऱ्यांदा ही मुदतवाढ असेल। HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी आता 30 नोव्हेंबर पर्यंत वाहन चालकांना संधी देण्यात आली आहे। परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्याकडून तसे आदेशच जारी करण्यात आलेले आहेत। वाहन चालकांना खरं तर उद्या शेवटची तारीख होती HSRP नंबर प्लेट लावण्याची। अखेर मुदतवाढ देण्यात आलेली आहे। HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी आता मुदतवाढ देण्यात आली असून 30 नोव्हेंबर पर्यंत वाहन चालकांना आता HSRP ही नंबर प्लेट लावता येणार आहे। या संदर्भात प्रवीण मुधोळकर आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। प्रवीण, या संदर्भात मोठी बातमी अशी आहे की आता मुदतवाढ जी आहे ती मिळालेली आहे। हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट जी लावायची आहे त्याची मुदत 15 ऑगस्ट पर्यंत होती। पण नागपूरच म्हणजे राज्याची उपराजधानी नागपूरची जर स्थिती पाहिली तर 5% पेक्षाही कमी लोकांनी या नेम प्लेट ज्या आहे नंबर प्लेट रजिस्ट्रेशन प्लेट या लावल्या होत्या। त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात जर लोकांना नंबर प्लेट लावायचे त्याला खूप वेळ लागला असता आणि याचा फाईन सुद्धा मोठा आहे। त्यामुळे सरकारनं या संदर्भामध्ये एक्सटेन्शन जे आहे ते नोव्हेंबर पर्यंत तो दिला आहे। त्यामुळे आता तरी लोकांनी या नंबर प्लेट लावल्या पाहिजे आणि क्राईम डिटेक्शन किंवा ऍक्सिडेंट आहे याच्यामध्ये फायदाच होणार आहे। त्यामुळे याला विरोध कोणी करू नका सरकारचं म्हणणं आहे। त्यामुळे आता तरी लोक या योजनेला काही पाठिंबा देतील का आणि लवकरात लवकर लावतील का नंबर प्लेट्स, आता हे पाहावं लागणार आहे। निश्चितच प्रवीण, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।